काय काय आणलंयस? मला पण दे ना, भूक लागली आहे. छान चकली आहे मस्त. हवी? नको अगं खाऊन तर बघ, मस्त लागते. नको नको, मला फराळातलं काय नको. का बनवतात हे ऑइली फराळ काय माहिती. रिच्युअल्स म्हणशील ना आता. फक्त रिच्युअल नाही, सायन्स. मला सांग, दिवाळी कधी येते? हिवाळ्यात. पूर्वीच्या काळी ना लोक खूप कष्टाची कामं करायची आणि त्यावेळी थंडी पण खूप कडाक्याची असायची. मग अशा वेळी हाडांना मजबूती हवी ना, म्हणून स्निग्धता देण्यासाठी तळणीचे पदार्थ. हो, पण आता सगळ्यांच्या डोक्यात वेट गेनचा किडा असतो ना. कारण आता आपण सगळे फराळ खातो आणि दिवसभर मोबाईल हातात घेऊन लोळत बसतो. बरं चला, आटप चल पटकन. हो ग, अजून ही पण यायची आहेत 2 जण. खरं तरी भाऊबीज शेवटी का असते ना काय माहिती. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी असती तर याच पैशाने कसली मी शॉपिंग केली असती. आणि मग सगळे पैसे संपवले असतेस ना, म्हणून ना शेवटी असते. जरा तुला माहितीये, आई सांगत होती मामा आहे ना पूर्वी आईला असे भाऊबीजेला पैसे वगैरे नाही द्यायचा. मग नारळ, ब्लाउज पीस किंवा तांब्या किंवा भांड वगैरे द्यायचा. काय भांड? आणि तेव्हा ना सुट्टी पण 21 दिवस असायची. 6 महिन्याचा शेवटचा पेपर संपला की सुट्टी. किती मस्त. आता का नाही अशी सुट्टी? कारण आता क्रिसमस वेकेशन असतात. का असतात ते उगाच? कसं असतं ना, म्हणजे आपल्याकडे जे असतं त्याचं आपल्याला अप्रूपच नसतं आणि आपल्याला जे मिळत नाही तेच आपल्याला हवं असतं. पण जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा हे आहे त्यात सुख मानायला शिकायला हवं. दे दे, मला पण दे, भूक लागली आहे यार. अगं दे ना. अशी बुडवायची असं मस्त चहात. यार अगं